स्टुडंट्स, दिस इज द सेम एक्झाम्पल. ते जे 8,000 होते ते विदाउट जीएसटी होते, हे 8,000 विथ जीएसटी आहे. फरक बघा. या ठिकाणी त्यांनी म्हटलं की जय केमिकल्सनी लिक्विड सोप परचेस केला, खरेदी केला. कितीला खरेदी केला? 8,000 ला खरेदी केला. आणि विथ जीएसटी, ते जीएसटी सह व्हॅल्यू 8,000 आहे. जीएसटी सह व्हॅल्यू किती आहे सांगा सर? 8,000 आहे. आता फॉर एक्झाम्पल मगाचीच थोडी डायग्राम आपण इथं काढण्याचा प्रयत्न करूया. मगाचीच डायग्राम. तर इथे लक्षात घ्या, जो होता तो कन्झ्युमर होता, बरोबर आहे का बघा सर? इथे जो होता तो या ठिकाणी कन्झ्युमर होता. हा लक्षात घ्या, कन्झ्युमर, राईट. इथे जो आहे तो जय केमिकल्स, इथे जो आहे तो जय केमिकल्स, बरोबर आहे सर? जय केमिकल्स. आणि त्याने कुणाकडनं खरेदी केलं? होलसेलरकडनं केलं, बरोबर आहे सर? होलसेलरकडनं केलं. टॅक्सेबल अमाऊंट, ज्याच्यावर टॅक्स करायचा ती माहित नाही. किती पर्सेंट जीएसटी आहे? 18% आहे. मग ही जी 8,000 व्हॅल्यू कसली आहे? तर विथ जीएसटी आहे, जीएसटी सह आहे. म्हणजे हा होलसेलर, ठोक विक्रेता जय केमिकल्स कडनं त्यानं 8,000 घेतले. हे त्यानं 8,000 रुपीज घेतले, पण हे विथ जीएसटी आहे. लक्षात घ्या सर, हे काय सांगा सर? विथ जीएसटी आहे. विथ जीएसटी घेतले. मग जय केमिकल्सनी हाच माल पुन्हा लक्षात घ्या ह्याला विकला, कन्झ्युमरला. त्याच्यामध्ये पुन्हा 18% टॅक्स होता, पण कन्झ्युमर कडनं त्यानं पैसे किती घेतले? 10,000 रुपये घेतले. कन्झ्युमर कडनं त्यानं किती घेतले बघा सर? 10,000 रुपये घेतले सर. हे 10,000 रुपये विथ जीएसटी घेतले. लक्षात घ्या, विथ जीएसटी घेतले. मग नेमकी ती वस्तू जीएसटीची रक्कम वजा करून टॅक्सेबल अमाऊंट किती होती ती माहित नाही, बरोबर आहे सर? या जय केमिकल्सनी याला किती टॅक्स दिला माहित नाही. कन्झ्युमर कडनं किती टॅक्स घेतला माहित नाही. या जय केमिकल्सनी सरकारला किती जीएसटी भरला माहित नाही. यानं केंद्र सरकारला किती भरला माहित नाही. आणि ह्यानं राज्य सरकारला किती भरला माहित नाही. हे सगळं काढायचंय सर. बघा सर, काय काय बघा सर या ठिकाणी. म्हणजे थोडंसं जर का आपण आलो तर आपल्याला ही टॅक्सेबल अमाऊंट पण माहित नाहीये. आता कसं करायचं हे सगळं बघूया सर. आपल्याला अमाऊंट ऑफ सीजीएसटी, एसजीएसटी काढायची आहे. आता इथे बघा बरं, ही विथ जीएसटी आहे. आता मला एक सांगा, मी तुम्हाला शिकवतो बघा सर आता कसा भाग येईल. आपण इथं फर्स्ट पार्ट घेऊया, म्हणजे होलसेलर टू जय केमिकल्सला. ही विथ जीएसटी आहे, व्हॅल्यू विथ जीएसटी, बरोबर सर? व्हॅल्यू मी इथं लिहितो, व्हॅल्यू विथ जीएसटी, राईट? व्हॅल्यू विथ जीएसटी. हा, व्हॅल्यू विथ जीएसटी. आणि लक्षात घ्या इथे जीएसटी, इथे जीएसटी, इथे जीएसटी, राईट? बघा बरं, व्हॅल्यू विथ जी, आता समजा जीएसटी किती आहे? 18% आहे. 18% आहे म्हणजे 100 रुपयाच्या मालावर 18% टॅक्स. 100 रुपयाच्या मालावर 18% टॅक्स. मग 100 प्लस 18 म्हणजे 118. व्हॅल्यू विथ जीएसटी किती झालं? 118. 100 प्लस 18. आणि त्याच्यावरचा जीएसटी किती आहे? 18 आहे. 118 हा व्हॅल्यू विथ जीएसटी. 18% म्हणजे 100 रुपयाचा माल, 18% टॅक्स, 118, 118 हा व्हॅल्यू विथ जीएसटी. ह्यातलं जीएसटी किती? 18. आमच्याकडे व्हॅल्यू विथ जीएसटी किती आहे? 8,000. तर त्याच्यावर लक्षात घ्या जीएसटी किती भरला हे काढायचं. हे जीएसटी किती भरला, जीएसटी किती भरला हे काढायचं आहे आपल्याला. लक्षात घ्या जीएसटी किती भरला हे आपल्याला काढायचं आहे. बघूया, आपण काढूया. लक्षात घ्या जीएसटी किती भरला, कॅल्क्युलेशन करूया सर. लक्षात घ्या इथे बघा बरं, 118 इंटू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 8,000 इंटू 18. म्हणजे सर क्वेश्चन मार्क इज इक्वल टू हे 118 इथं खाली आलं, इथं 8,000 इंटू 18. बघा बरं, आता डिव्हिजन आलं पाहिजे. मला असं वाटतं हाफ हाफ करूया. हाफ हाफ,
हाफ करणं म्हणजे 2नी डिव्हाइड करणं. मग 18चं हाफ किती सांगा सर? 9. 118चं हाफ किती? 100चं हाफ 50. 18चं हाफ 9 म्हणजे 59. राईट, 59. आता लक्षात घ्या सर, 59नी ह्याला डिव्हाइड करायचं. बरोबर, 59 म्हणजे 3 वगैरे काही जात नाही सर, डिव्हिजन 3नी शक्य नाही. बरोबर सर, काही म्हणजे जात नाही. 59चाच तुम्हाला टेबल करावा लागेल असं मला वाटतंय, त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. म्हणजे हे कसं झालं बघा सर, क्वेश्चन मार्क इज इक्वल टू, लक्ष द्या, क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 900 900 900 9 8 जा 72 अबाव डिवायडेड बाय 59. आता तुम्हाला 59चा टेबल करावा लागेल, त्याशिवाय डिव्हिजन कसं शक्य आहे? मग 59चा आपण लक्षात घ्या, काय करूया, या ठिकाणी 59 1 जा 59. बरोबर सर, 59 2 जा 59 2 जा 2 9 जा 18. हा, 2 9 जा 18, इथं 1 आलं. 2 5 जा 10, 10 प्लस 1 11. 59 3 जा 3 9 जा 27, 2 उरले. 3 5 जा 15, 15 प्लस 2 17. 59 इंटू 4, बरोबर आहे का बघा सर, मी चुकू शकतो. 4 9 जा 36, 3 उरले. 4 5 जा 20, 20 प्लस 3 23. 59 5 जा 5 9 जा 45, 4 उरले. 5 5 जा 25, 25 प्लस 4 29. 59 6 जा 6 9 जा 54. 5 उरले. 6 5 जा 30, 30 प्लस 5 35. 59 जा 7, 7 9 जा 63, 6 राहिले. 6 5 जा 35, 35 प्लस 6 41. 59 8 जा 8 9 जा 72, 2 उरले. 7 शिल्लक. 8 5 जा 40, 40 प्लस 7 47. 59 9 जा 9 9 जा 81, 8 राहिले. 9 5 जा 45, 45 प्लस 8 53. आणि लास्ट 59 10 जा 590. आता डिव्हिजन करूया सर. आता हे डिव्हिजन करत असताना 72,000 डिवाइडेड बाय 1000, 59. मग 59 2 जा 118, 118 नको, नुसतं 72 घेतो. 59 1 जा 59. 12 minus 9 3, 7 minus 6 1, 130. 130 पेक्षा लहान 118. 59 2 जा 118. 10 minus 8 2, 3 minus 2 1, हे 0 घेतले. 120. पुन्हा 118. 59 2 जा 118. 10 minus 8 2, 220, 220 20. आता 20 हे लहान आहे, 59 मोठा आहे. लहानाला मोठ्याने भाग जात नाही, भाग गेला शून्याचा. 59 0 0, 20 minus 0 20. पुढं काय, ह्याला काही शिल्लक नाही. जबरदस्तीनं शून्य घेतला, भागाकारात पॉइंट दिला, जबरदस्ती केली, टिकली दिली. जबरदस्तीनं शून्य घेतला, नाही घ्यायला, टिकली दिली. 200, 200 पेक्षा लहान 177. 59 3 जा 177.
10 मायनस 7 3, 10 मायनस 8 2, 2 मायनस 0, पुन्हा 230. 230 पेक्षा लहान 177च. 59 3 जा 177. 10 मायनस 7 3, 13 मायनस 8 5 आणि 2 2 0, 530. 530 पेक्षा लहान 472. 530 पेक्षा लहान 472. 59 8 जा, लक्षात घ्या 472. जे काय आता राहील ते बस झालं. पॉईंटच्या पुढे 3 पुष्कळ झालं सर. आणि हा जो पॉईंटच्या पुढचं हे जे तिसरं डिजिट आहे, तिसरं हे जर 5पेक्षा जास्त असेल, 5पेक्षा जास्त असेल तर ते अलीकडल्यात 1 मिळवायचं. लक्षात घ्या सर, अलीकडल्यात 1 मिळवायचं. 1220.34 पैसा म्हणजे किती झालं बघा सर. क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 1220.34 रुपीज. हा काय झाला, 8000 वरचा टॅक्स झाला. लक्षात घ्या सर, टॅक्स झाला. जीएसटी भरलं सर आपण. म्हणजे हे 8000 रुपये मधनं, लक्षात घ्या, हा 12,020 रुपीज 34 हा जीएसटी झाला सर. जीएसटी म्हणजे हा जीएसटी तुम्ही इथं पेड केला. जे केमिकल्सनी ह्याला दिले बघा सर, 12,020.34 रुपीज ह्यानं दिले. ह्याला म्हणायचं इनपुट टॅक्स. नंतर तो मायनस होणार. हा इनपुट टॅक्स आहे, नंतर तो मायनस होणार. लक्षात घ्या. आता जय केमिकल्सनी कन्झ्युमरला विकलं ते 10,000 विथ जीएसटी आहे. त्याच्यावरनं पुन्हा जीएसटी काढली पाहिजे. मग ती कशी काढायची बघा सर. ती पुन्हा काढत असताना या ठिकाणी इथे आपल्याला लिहावं लागेल बघा सर. पुन्हा नंबर 2, लक्षात घ्या, नंबर 2 पुन्हा व्हॅल्यू विथ जीएसटी, व्हॅल्यू विथ जीएसटी इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या सर. आणि इथं पुन्हा जीएसटी, राईट, व्हॅल्यू विथ जीएसटी आणि जीएसटी. आता कसं करावं लागेल बघा सर. व्हॅल्यू विथ जीएसटी किती रुपयाला जे केमिकल्सनी कन्झ्युमरला विकलं, 10,000ला विथ जीएसटी, विथ जीएसटी. आणि त्यातनं जीएसटी त्यानं घेतला 18% घेतला त्याच्याकडनं. 10,000 किती घेतला बघा सर. तर 10,000 व्हॅल्यू विथ जीएसटी 10,000 आहे, बरोबर सर. किंवा असं बघा सर, आपण 18% जीएसटी आहे. 100 रुपयाचा माल असेल तर 18% जीएसटी, 18 जीएसटी. 100 + 1 118. व्हॅल्यू विथ जीएसटी 118, त्याच्यावर 18 जीएसटी. 118 मधला 18 जीएसटी आहे. 118 मधला 18 जीएसटी आहे. लक्षात घ्या सर, बरोबर. व्हॅल्यू विथ जीएसटी 118. मग आपल्याकडे व्हॅल्यू विथ जीएसटी किती आहे, 10,000. व्हॅल्यू विथ जीएसटी किती आहे सांगा, 10,000. आणि लक्षात घ्या त्याच्यावरती जीएसटी भरायचं आहे. तर कॅल्क्युलेशन सर, पुन्हा कॅल्क्युलेशन केलं बघा बरं. 118 इंटू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 10,000 इंटू 18. Therefore, question mark is equal to हे 10,000 into 18 divided by 118. आपण निम्म मगाशी केलं होतं सर. हे 2नी डिव्हाइड केलं तर म्हणजे ह्याचं निम्म केलं 2नी डिव्हाइड आणि ह्याला निम्म केलं 59. म्हणजे सर कसं होईल, क्वेश्चन मार्क इज इक्वल टू, हा क्वेश्चन मार्क इज इक्वल टू इथे 10,000 म्हणजे किती, 9नी गुणायचं. 900,900,900,900,9 1 जा 9, 90,000 डिवायडेड बाय 59. म्हणजे सर आता हा पुन्हा डिव्हिजन आपल्याला करावं लागेल आणि मग तुम्हाला याचा किती भरलं त्यानं ते जीएसटी मिळेल सर. मग 90,000ला आपण भागूया सर. इथे आलं 90,000 डिवायडेड बाय 59, बरोबर सर. पण 90 पेक्षा लहान जे आहे ते 51च आहे, 59. लक्षात घ्या 59 आहे. 59 1 जा 59, बरोबर सर. मग 59 1 जा 59 1 जा 59. 10 - 9 इज 1. 9 - 6 इज 3. इथं 1 0 आलं सर. 310. 310 पेक्षा लहान 295. 59 5 जा 59 5 जा 295. 10 - 5 5. 11 - 10 is 1.
330 हे आले सर 0. 150. 150 पेक्षा लहान 118. 59 2 जा 118. 10 minus 8 is 2. 5 minus 2 is 3. आणि पुन्हा हे 0 घेतले सर 320. 320 पेक्षा लहान 295. 59 5 जा लक्षात घ्या 59 5 जा 295. 10 minus 5 5. 12 minus 10 2. 330. घ्यायला काही शिल्लक नाही, जबरदस्तीने शून्य घेतला, भागाकारात दिला पॉइंट 250. बट 250 पेक्षा लहान 236. 59 4 जा 236. म्हणजे काय झालं बघा 10 minus 6 4. 5 minus 4 1 आणि पुन्हा 0 घेतले. एकदा टिकली दिली की किती वेळा जबरदस्ती करा, काय प्रॉब्लेम नाही. 140 पेक्षा लहान 118. म्हणजे किती आलं 59 2 जा 118. 59 2 जा 118. किती झालं बघा सबस्ट्रॅक्शनचं 10 minus 8 is 2. बरोबर आहे. 4 minus इथं 1 परत 4 minus 2 is 2. 0 पुन्हा शून्य आलं 220. 220 पेक्षा लहान 59 3 जा 117. बस झालं 59 3 जा 117. पुढची काही गरज नाही. पॉइंटच्या पुढं 3 डिजिट आले की बस. पॉइंटच्या पुढं 3 डिजिट आले की बाद झालं. आता पॉइंटच्या पुढचं थर्ड डिजिट जर 5 पेक्षा जास्त असेल तर ते कट करून 1 मिळवायचं. पॉइंटच्या पुढचं तिसरं डिजिट जर 5 पेक्षा लहान असेल लेस दॅन 5 असेल तर ते कट करायचं, मिळवायचं काही नाही. पॉइंटच्या पुढचं तिसरं डिजिट 5 पेक्षा कमी असेल, थर्ड डिजिट इज लेस दॅन 5 असेल तर ते कट करायचं, डोंट ऍड एनिथिंग. पण थर्ड डिजिट जर 5 पेक्षा जास्त असेल, ग्रेटर दॅन 5, तर ते कट करायचं आणि अलीकडल्या डिजिटमध्ये 1 मिळवायचं. म्हणजे कसं होईल बघा सर 1525.42 म्हणजे 1525 रुपीज 42 पैसा इतके सर. हे त्यानं कस्टमरकडनं लक्षात घ्या टॅक्स घेतला. त्यानं कस्टमरकडनं किती टॅक्स घेतला बघा सर. हा कस्टमरकडनं घेतलेला त्यानं टॅक्स आहे. हा कस्टमरकडनं त्यांनी घेतलेला हा टॅक्स आहे. या ठिकाणी 1525 रुपीज 42 पैसा हा घेतला सर, लक्षात घ्या. ह्याला आउटपुट टॅक्स म्हणतो सर आपण, आणि हा इनपुट टॅक्स. आता ह्या टॅक्स मधनं हा टॅक्स वजा करायला पाहिजे, मग तो गव्हर्नमेंटला भरणार. या टॅक्स मधनं हा टॅक्स वजा करायला पाहिजे, लक्षात घ्या, मग तो गव्हर्नमेंटला भरणार. मग तो गव्हर्नमेंटला किती भरणार सर. पेएबल जीएसटी आपल्याला काढायला लागेल सर. काय काढायला लागेल बघा सर, पेएबल जीएसटी. बरोबर सर, इथं मी लिहितो पेएबल PAYABLE पेएबल जीएसटी. तो कसा काढायचा. पेएबल जीएसटी इज इक्वल टू, हा आउटपुट टॅक्स आहे आणि हा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. आउटपुट टॅक्स मधनं इनपुट टॅक्स क्रेडिट वजा करायचं, आधी भरलेलं टॅक्स वजा करून घ्यायचं. आपण आधी भरलेलं टॅक्स म्हणजे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट त्याला ITC म्हणतात सर. मग आउटपुट टॅक्स किती आहे बघा सर. आउटपुट टॅक्स आहे 1525.42 मायनस इनपुट टॅक्स किती आहे बघा सर. हा 1220.34 बघा बरं सर. आता ह्याच्यात किती सबस्ट्रॅक्शन करायला लागेल. सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी आपल्याकडे थोडी जागा नाही आहे, बरोबर सर. आपण इथे घेऊया, लक्षात घ्या सर. इथे आपल्याला घेता येईल, आपल्याकडे इथे थोडीशी जागा आहे, इथे घेऊया. जागा थोडी शिल्लक आहे. म्हणजे कसं होईल बघा सर 1525.42 त्याच्यामधनं 1220.32 पॉईंट खाली पॉईंट घ्यायचं सर. पॉईंट खाली पॉईंट. मग आता करा बरं. 2 minus 2 0. 4 minus 3 1. 5 minus 0 5 पॉइंट आहे. 220. 5 minus 2 3 110. 305 रुपीज 10 पैसा. 305 रुपीज 10 पैसा. ओके सर. इतकं त्यांनी टॅक्स भरलं, लक्ष आहे सर. बोला. या ठिकाणी आपण सर
1220.34 असं होतंय सर. 34 हे जर थोडं 34 32 लिहिलं होतं, थोडं ॲडजस्ट करूया. 12 minus 4, 12 minus 4 is 8, 4 minus 4 is 0. म्हणजे लक्षात घ्या 304 रुपये 8 पैसे. 8 पैसे काही देत नाही, 305 रुपये अंदाजे. लक्षात घ्या 305 रुपीज. बरोबर आहे ना. 305 रुपीज 8 पैसा. लक्षात घ्या इथे 8 पैसा आला, 08. राईट. मग हा पेएबल जीएसटी हा गव्हर्नमेंटला भरायचा सर. 305 हा गव्हर्नमेंटला, जे केमिकल्स गव्हर्नमेंटला भरणार सर. 305 08 हा जो आहे हा गव्हर्नमेंटला भरणार सर 300. मग त्यातले निम्मे सीजीएसटी आणि एचजीएसटी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला. त्यातलं पेएबल ह्याच्या निम्म सर. पेएबल हा पेएबल लक्षात घ्या सीजीएसटी हे कसं करणार. इट इज इक्वल टू 1/2 इंटू 305.08. आता 305 300च्या निम्म सर 150. बरोबर आहे सर. आपल्या इथं करता येईल. 300च्या निम्म किती बघा सर 150. 300च्या निम्म 5च्या निम्म 2.5 आणि 0.08च्या निम्म 0.04. 300च्या निम्म 150. 5च्या निम्म 2.5 आणि लक्षात घ्या 0.8च्या निम्म 0.4. हे 5 पॉईंटच्या खाली पॉईंट आलं म्हणजे कसं झालं बघा सर. हे 54 आणि इथं झालं 152. 152.54. ह्याच्या निम्म झालं 152.54 50 पैसे. 152 रुपये 50 पैसे. हा झाला केंद्र सरकारला त्यांनी भरला 152 रुपीज. इथं केंद्र सरकारला त्यांनी भरले 152.54 रुपीज. इतकेच राज्य सरकारला भरायचे. सेम अमाऊंट. म्हणजे पेएबल एसजीएसटी काय येणार बघा सर. पेएबल एसजीएसटी हे बाजूला ठेवा. पेएबल एसजीएसटी स्टेट गव्हर्नमेंटला किती भरले. सेम अमाऊंट 152.54 रुपीज. त्यानं गव्हर्नमेंटला तेवढेच भरले सर दोघाला 152.54 रुपीज. सर थोडं लक्ष द्या माझ्याकडे. मी पुन्हा एकदा सांगतो. आपल्याला हे कळते का बघा सर. हे जे आपण केलेले आहे हे जे सगळे डिव्हिजन्स आहेत, हे जे काही पाढे केलेले आहेत हे आपल्याला परीक्षेमध्ये करावं लागेल. त्याला काही इलाज नाही. हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. त्यामुळे हे एक्झाम्पलकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. हे जे एक्झाम्पल आहे हे अतिशय महत्त्वाचं असं एक्झाम्पल आहे. लक्षात घ्या सर. बरोबर. हे असं एक्झाम्पल हे जे आहे ते ह्या सगळ्या काही आपण रफ वर्क केलेलं आहे. एक्झाममध्ये हे रफ वर्क करायला तुम्हाला वेगळं सेपरेट पेज असतं. बरोबर सर. त्याच्यावर आपण करू शकतो. ते आपल्या आन्सर शीटमध्ये एक पेज आपण ठेवायचं, वरती रफ वर्क म्हणायचं आणि लिहायचं. हे महत्त्वाचंच आहे. इथे पुन्हा एकदा बघा सर. हा जय केमिकल्सवाल्यांनी विथ जीएसटी 8,000चा सोप खरेदी केला होलसेलरकडनं. हे होलसेलर दिलेलं नसते, आपल्याला घ्यावं लागतं. त्याच्यावर 18% जीएसटी दिला. मग 8,000 मधला 18% जीएसटी काढावा लागेल. म्हणून त्या कॅल्क्युलेशन केलं आपण. 100ला 18 जीएसटी म्हणजे 118. 118 पैकी 18 जीएसटी तर 8,000 मधला जीएसटी किती तो काढला 1220 रुपये. त्याच्यानंतर लक्षात घ्या तोच माल 8,000चा माल त्यानं उचलला. जय केमिकल्सनी कस्टमरला 10,000ला विकला विथ जीएसटी. व्हॅल्यू त्या जीएसटी आहे. मग 10,000 मधलं जीएसटी 18% द्यायचं आहे सर ग्राहकाकडनं. तो गव्हर्नमेंटला घ्यायला पाहिजे. मग 10,000 मधला जीएसटी किती तर पुन्हा 100ला 18% जीएसटी म्हणजे 118 जीएसटी पैकी 18 जीएसटी आहे. 118ची वस्तू त्यातला 18 जीएसटी तर 10,000ला जीएसटी किती कॅल्क्युलेशन हे केलं. हा जीएसटी ग्राहकाकडून जय केमिकल्सनी घेतला. ह्याला आउटपुट टॅक्स म्हणायचं, ह्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणायचं. जय केमिकल्सनं आधी भरलेलं जे टॅक्स आहे तो ते काढून घेतो, वजा करून घेतो. पण जय केमिकल्सनी हे आउटपुट टॅक्समधनं ते ग्राहकाकडून घेतलेल्या टॅक्समधनं आपलं आधी दिलेलं टॅक्स वजा करून घेतलं आणि 305 रुपये 8 पैसे त्यांनी गव्हर्नमेंटला भरले जीएसटीला. पण भरताना निम्मे भरायला पाहिजेत. केंद्र सरकारला निम्मे, राज्य सरकारला निम्मे. म्हणून त्यांनी 152.54 रुपीज त्यानं केंद्र सरकारला भरले आणि राज्य सरकारला 152.54 रुपीज राज्य सरकारला भरले. हे पेएबल जीएसटी, पेएबल सीजीएसटी आणि पेएबल एसजीएसटी.
आपल्या लक्षात आलं असेल. तर अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं होतं, फाइंड द अमाऊंट CGST आणि SGST टू बी पेड बाय जे केमिकल्स. जे केमिकल्सनी किती रक्कम, तर हे आन्सर लक्षात घ्या. पेएबल किती आहे, तर हे पेएबल. दिस इज द आन्सर. ओके.